आगामी मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण गाफील राहिलो तर मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल असं राज ठाकरे म्हणाले। सोबतच त्यांनी गाफील राहू नका, रात्र वैऱ्याची आहे असा इशारा सुद्धा मराठी मतदारांना दिलाय। जर एकदा मुंबई हातातून गेली तर आपल्याला कुणालाही काही जमणार नाही, मग हे लोक अक्षरशः थैमान घालतील असं म्हणत नाव न घेता त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात राज ठाकरे बोलत होते। मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट आता सांगायची आहे, रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाहीत। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका।